होतो की आपण विकासाचे विरोधक आहात. एखादी मोठी कंपनी जर कोकणात येत असेल तर आपल्याकडून त्याला विरोध होतो. कोकण नावाचा स्वर्ग एकदा संपला तर मग जगात सगळे नरक शिल्लक बरं, कंपनी या ठिकाणी आली नाही तर इकडच्या स्थानिक तरुणांना नेमका रोजगार कसा मिळणार, ते आपलं पोट कसं भरणार. जर तुम्हाला ह्या चुकीचा वाटत असेल तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे. सस्टेनेबल लाईफच्या नावाखाली तुम्ही तरुणांची दिशाभूल करता. आम्ही घाणेरड्या विकासाचे विरोधक आहोत. पण ह्याच रिफायनरीमुळे आणि अणुऊर्जेमुळे कुठेतरी उद्योगधंदे चालू आहेत, वाहनं जी चालू आहेत या रिफायनरीतून निघणाऱ्या तेलामुळे हीच स्टॉप झाले प्रकल्प. कोकणी माणसा, तू खरंच खूप नशीबवान असं की तुझा जन्म या पृथ्वीवरच्या स्वर्गात. नमस्कार, आपण पाहताय सिंधू दर्पण प्रतिबिंब कोकणचं. मी चिन्मय घोगळे. सिंधू दर्पणच्या आजच्या विशेष चर्चेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय. दर्शक हो, आपल्यासोबत आज आहेत कोकणचा रानमाणूस, कोकणचा राखणदार अर्थात प्रसादजी गावडे. प्रसादजी, आपलं स्वागत आहे अगदी मनापासून आपल्या सिंधू दर्पणच्या विशेष चर्चेमध्ये. प्रसादजी, मला जाणून घ्यायचं आहे तुमचं नेमकं गाव कोणतं आणि तुमचं बालपण कुठे गेलं. माझं गाव सांगेली म्हणून गाव आहे, सावंतवाडी तालुक्यात. बालपण म्हणजे माझे बाबा वायरमन असल्यामुळे सतत वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची. त्यामुळे माझं काही शिक्षण हे दोडामार्ग तालुक्यात बेडशी गावात झालंय. तिथे जवळच मांगेली म्हणून गाव आहे, तिथे माझं काही वर्ष बालपण गेलंय. सांगेलीत गेलंय आणि सध्या मी राहतोय तो तुळस म्हणून गाव आहे वेंगुर्ला. तर तसं बघायला गेलं तर तळ कोकणात सगळ्या जागां ठिकाणी माझे बालपण किंवा आतापर्यंतचं माझं आयुष्य या सगळ्या भागातच गेलंय. बरं, बालपण हे झालं, उच्च शिक्षण नेमकं कसं झालं आणि कुठे गेलं. मी पहिल्यापासून थोडा अभ्यासात पुढेच होतो आणि त्याच्यामुळे मी 10वीतही आमच्या दोडामार्ग तालुक्यात नंबर काढलेला. मग नंतर 12वी आणि नंतर मी सायन्स कडे गेलो आणि मग इंजिनिअरिंग केलं. तर मी इंजिनिअरिंग आत्ताचं संभाजीनगर आणि आधीचं औरंगाबाद जे शहर आहे तिथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मी इंजिनिअरिंग केलं आणि 2016 मध्ये मी पासआउट झालो इंजिनिअरिंग. त्यानंतर 1-2 वर्ष मी गोव्यात नोकरी केली आणि आता मी पूर्णपणे कोकण, पर्यटन, पर्यावरण या विषयावर काम करतोय. बरं, इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेकांचं स्वप्न असतं की मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणार, 6 डिजिट सॅलरी एवढं असतं. पण तुम्ही निर्णय एकदम प्रवाहाच्या विरोधात घेतला, नेमकं असं का केलं. काय मी माझ्या आयुष्यामध्ये कोकण सोडून पहिल्यांदाच बाहेर गेलो होतो माझ्या शिक्षणासाठी आणि त्यावेळेस कुठेतरी बाहेरचं जग, मग तिथली स्पर्धा, तिथलं शहरीकरण यापेक्षा आपलं कुठेतरी गाव गड्या आपलं गावच बरं या मानसिकता माझी तयार झाली. पण तोपर्यंत आपण कुठेतरी त्या रेसमध्ये अडकण्याच्या स्थितीत होतो. पण कुठेतरी ठरवलं की अजूनही आपलं वय नाहीये तेवढं, तर आपण काहीतरी वेगळे प्रयत्नही करू शकतो. फक्त डिग्री घेतले म्हणून त्या विषयात करिअर केलं पाहिजे असं काही नाहीये. आज जे काही मी बोलतोय, जो काही माझ्याकडे एक सायंटिफिक टेम्परमेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालाय, हा शिक्षणामुळेच झालेला आहे किंवा इतर ठिकाणी फिरल्यामुळे अनुभवातून झालाय. तर त्याचा नक्कीच क्रेडिट ह्या इंजिनिअरिंग शिक्षणाला किंवा ह्या प्रवासाला जातं. पण मग नंतर विचार केला की आपण गावात राहून पोट जर आपण नाही भरू शकत शिकलेले, तर मग आपण दुसऱ्यांना काय सांगणार तुम्ही गावात राहा म्हणून. तर त्या अर्थानं आम्ही मग हे सगळं काम चालू केलं. बरं प्रसादजी, जगातले कोणतेही जरी पालक असते तरी ह्या तुमच्या निर्णयाला विरोध केला असता. तुम्ही हा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा घरच्यांचं म्हणणं नेमकं कसं होतं. हे बघा, माझे जे घरचे आहेत हे फार शिकलेले नाही आहेत. हे माझे वडील हे 4th क्लास वायरमन म्हणून होते MSCB मध्ये. आई कमी शिकलेली, 5वी-6वी शिकलेली, ती अजूनही घर सांभाळणं आणि ह्या सगळ्या शेती बितीतच काम करते. तर त्याच्यामुळे त्यांच्या काही मला डॉक्टर बनवण्याच्या इच्छा नव्हत्या, त्या माझ्या स्वतःच्या होत्या, त्या आजूबाजूला बघून. तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी असं होतं की इतकं हुशार तू काय करत ह्या आता. कारण त्यांच्या दृष्टीने मुंबई पुण्याला जाणं किंवा मोठ्या पगाराची नोकरी करणं हेच म्हणजे करिअर होतं. तर मग हळूहळू त्यांना माझं जे काही आता माझ्याबद्दल लोक बोलतात आहेत, मला मिळालेली प्रसिद्धी, मला मिळालेली ओळख, याच्यातून त्यांची मतं बदलत गेली. पण अजूनही त्यांचं ते आहेच, म्हणजे त्याला आपण काही पर्याय निर्माण करू शकत नाही. आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांनी कुठलाही संघर्षाशिवाय जगावं असं वाटत असतं. पण मला वाटतं की संघर्ष हे जीवन आहे आणि ते मला सोडता येणार नाही. बरं, नेहमी आपल्यावर आरोप होतो की आपण विकासाचे विरोधक आहात. एखादी मोठी कंपनी जर कोकणात येत असेल तर आपल्याकडून त्याला विरोध होतो असं म्हटलं जातं. बरं, कंपनी या ठिकाणी आली नाही तर इकडच्या स्थानिक तरुणांना नेमका रोजगार कसं मिळणार, ते आपलं पोट कसं भरणार, हा नेमका प्रश्न. हे बघा, आम्ही घाणेरड्या विकासाचे विरोधक आहोत. आता आपण बसलोय पाटचा तलाव आहे, इतका सुंदर तलाव आहे. या तलावावरती 400 वर्ष जुनी आमच्या पूर्वजांनी एक पाण्याच्या इरिगेशनची, सिंचनाची पद्धत विकसित केली. त्यावेळेस त्यांनी झाडं तोडली का? त्यावेळेस त्यांनी इथल्या निसर्ग, तुम्ही बघा आजूबाजूला किती वांगणी शेती आहे, त्यांनी कुठे शेती करावी, कुठे तलाव असावा, ते पाणी ग्रॅव्हिटीने खाली जातं, विदाऊट इलेक्ट्रिसिटी जातं. कुठलाही विकास करत असताना पर्यावरण, इकॉलॉजीचा, माणूस आणि पर्यावरण एकच आहे.
बरं. असं नाही, आम्हाला काय पर्यावरण वाचवायचं, आम्हाला माणसं वाचवायची आहेत. आणि आपण बघतोय की अशा विकासामुळे मुंबईचा कोकणी माणूस संपलेला आहे. मुंबई हा आगरी कोळी लोकांचा, कोकणातल्या लोकांचा भाग होता. बरोबर. तिथे बिल्डर लॉबी आली आहे, तिथे या अशा पद्धतीचे घाणेरडा विकास आला. आज कोकणामधले लोटे परशुराम सारखी काय अवस्था झाली आहे त्या ठिकाणी, की तिथे असलेली वशिष्ठी नदी, जी आमच्या कोकणातल्या लोकांची नदी, तिथला मासेमार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. मग अशा विकास तुम्ही का घेऊन येताय कोकणात? एवढाच आमचा विरोध आहे. चांगल्या विकासाचे आम्ही समर्थक आहोत. मी कोकण रेल्वे सारखा प्रकल्प कोकणातल्या लोकांनी इतक्या वेगानं तो प्रकल्प झाला आणि आज या कोकण रेल्वेमुळे कोकणाची कनेक्टिव्हिटी वाढली, पर्यटक इथे येतात आहेत, चांगली गोष्ट आहे. पण मग ते पर्यटनही कसं व्हावं, इथे काय यावं? म्हणजे अगदी आमच्या माथ्यावरती तुम्ही अणुऊर्जा का मारताय, रिफायनरी का मारताय? का नाहीये का चांगलं कोकणात? इथलं फणस आहे, आंबा आहे, काजू आहे, कोकमला यंदा 1000 रुपये किलो रेट होता. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत कोकणामध्ये, मासे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. ह्या सगळ्याला घेऊन आपण काय करू शकतो ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि आम्ही सुद्धा असे मॉडेल्स उभे करायचा प्रयत्न करतो. पैसा कमवणं हे माणसाची गरज आहे, पण तेच उद्दिष्ट असू नये. जगणं हे उद्दिष्ट आहे. मी आज कोकणामध्ये समाधानाचं जीवन जगतो. आज आमच्या शाळेत बघा, आम्ही एका शाळेमध्ये गेलो होतो, त्या शाळेच्या खिडकीतून स्वर्ग दिसतोय हो. आणि मला असं वाटतं की अजून स्वर्गात ती शाळा आहे, ती पाटाची शाळा होती. आणि इथे लोक येऊन खिडकीतून कोकण दिसावं म्हणून 5000 रुपये रूमचा रेंट देताय. तो माझ्या शाळेतला पोरगा फुकटमध्ये बघतो. हे सगळं चालू आहे. आणि याला मला असं वाटतं की विकासाच्या संकल्पना या कोकणी माणसाच्या वेगळ्या आहेत, त्या समजून घेण्याची गरज आजच्या राज्यकर्त्यांनी आहे. बरं, रिफायनरी आणि अणुऊर्जेला नेमका विरोध काय, नेमकं काय विध्वंस होणार आहे या प्रकल्पांमुळे? हे बघा, कुठलाही मोठा प्रकल्प जेव्हा येतो त्यावेळेस सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या जमिनी जातात. जमिनीवरती असलेलं जंगल जातं आणि पाणी जातं. म्हणजे जलजंगल जमिनी संपल्यानंतर लोकांच्या शेतीवरती, लोकांच्या मासेमारीवरती, त्यांचं जे एक्झिस्टिंग लाईव्हलीहूड आहे त्याच्यावर परिणाम होतो. दुसरी गोष्ट असे की असे जे मोठे प्रकल्प येतात, कोकणातली अशी मुलांना अजूनही इथे एवढी मोठी एज्युकेशन सिस्टीम नाहीये. मला संभाजीनगरला जावं लागलं इंजिनिअरिंग शिकायला. विचार करा, कोकणात किती टेक्निकल एज्युकेशन घेतलेले डॉक्टर, इंजिनियर आहेत, डॉक्टरेट घेतलेली लोक आहेत. तर ह्या लोकांना तुम्ही किती लोकांना इथे जॉब देणार आहात? अजूनही आमच्याकडची लोक, मासेमार समाजातली, त्यांचे स्किल हे जगण्यामध्ये आहे. हे सगळं बघायला लोक येतात. इथला तारी मामा काय आहे, इथला मच्छीमार काय, इथले रापण आहे, इथले खाजण आहे, हे सुंदर आहे. गोवा बघितलं लोक बघायला येतात. तसं कोकणामध्ये रोजगाराचं पोटेन्शियल आहे. मग इथल्या लोकांना होऊ दे ना राजा. जमीन विकण्यासाठी विकणारा प्रोजेक्ट आम्हाला नको, जिथे आम्हाला मोठ्या प्रमाणात जमीन आमची घेतली जाईल. दुसरा गोष्ट म्हणजे प्रदूषणाचा विचार केला तर रिफायनरी म्हणजे काय असतं ते थोडक्यात समजून सांगतो. रिफायनरी म्हणजे आज आपण बघतोय की आपल्या भारताला मोठ्या प्रमाणावरती तेल आयात करायला लागतं. आणि इराणने तो हुमरूजचा जो मार्ग आहे तो बंद केल्यामुळे आपल्याकडे मध्यंतरी पेट्रोल डिझेलची मोठ्या प्रमाणावरती तुटवडा निर्माण झाला होता. म्हणजे आपण बाहेरच्या देशांवरती अवलंबून आहोत क्रूड ऑइलसाठी. हे क्रूड ऑइल जे असतं ना, हे जीवाश्म इंधन आहे. हे जीवाश्म इंधन म्हणजे पृथ्वीच्या पोटातला, खरं तर आपण म्हणतो की आपलं जसं माणसाचं शरीर आहे तसं त्याच्या पृथ्वीच्या पोटामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे हे सगळं उभं आहे जंगलवरती. आपल्या शरीरामध्ये जे काही हृदय असेल, स्वादुपिंड असेल, आतडी असतील, ह्याच्यामुळे आपलं काळीज म्हणतो आम्ही, हे सगळं तुम्ही काढून घेणार आणि ते जाळणार कुठे आणून? तर तुम्ही हे सगळं आणणार, तुम्ही त्याच्यातून ते सगळं घाण जी असते म्हणजे क्रूड ऑइल मधून निघणारी ती तुम्ही सध्या या आमच्या कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावर सोडणार आहात. मग हे तेल कोकणातच का करतात मग असे प्रकल्प? बाहेरच्या देशांमध्ये का नाही करत? कारण आपला देश हा थर्ड वर्ल्ड कंट्री आहे. म्हणजे प्रगत देशांची प्रायोरिटी काय आहे? प्युअर ऑक्सिजन, चांगलं पाणी. आमच्याकडे त्याला काही किंमत नाहीये. म्हणून आमच्याकडची शहरं बघाल तर घाणेरडी आहेत सगळी. आज दिल्ली आपल्या देशाची राजधानी, तिथे चांगलं ऑक्सिजन पण नाहीये. तिथे हीट वेव्हने लोक आज काय परिस्थिती झाली आहे त्यांची. म्हणजे आमच्याकडची विकसित लोक घाणेरड्या ठिकाणी राहतात आहेत. मग मी म्हणेन की आम्ही मागास राहिलेले चांगलं, आम्ही चांगल्या ठिकाणी राहतोय. मग बाहेरच्या देशांमध्ये मात्र नाही, विकसित देश चांगल्या ठिकाणीच राहत असतात. तर मग अशा ठिकाणी आम्हाला मागास ठरवून आमच्यावरती हे प्रकल्प सगळे लादायचे आहेत का तुम्हाला? आम्हाला आमच्या समुद्र किनारा, आज कोकणाच्या समुद्राची इकॉनॉमी केवढी आहे? बरं, समुद्राची माशांची तर इकॉनॉमी आहेच, त्याचबरोबर इथे पर्यटक काय येतात? चांगले निळेशार आणि स्वच्छ पांढरे शुभ्र वाळूचे समुद्र किनारे. हे जर बरबाद झाले तर इथे कोणी कुत्रा तरी येईल का? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर चांगले प्रकल्प नाही आणू शकत तर मग काहीच आणू नका. आमचं सगळं चांगलं आहे. आम्ही तुमच्याकडे काहीही मागणी करत नाही आहोत. आमची मागणी आहे की चांगले आमच्या गावांमध्ये रस्ते करा, चांगले आम्हाला पाण्याच्या चांगल्या सुविधा ज्या काही आहेत त्याच व्यवस्थित करा. या पलीकडे आम्ही काही मोठे विकास मागितलेलेच नाहीत. आणि जमलंच तर आमच्या असलेल्या जे काही उद्योगधंदे आहेत त्यांना तुम्ही कसे पुढे घेऊन, शेती असेल, पर्यटन असेल किंवा इथला मच्छीमार असेल, त्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन, हाच आमचा आहे. राहता राहिला मुद्दा अणुऊर्जेचा. अणुऊर्जा ही अत्यंत घातक आहे. अणुऊर्जा म्हणजे आपल्याकडे तुम्ही फुकुशिमाची घटना ऐकला असाल किंवा चर्नोबिल सारख्या घटना रशियामध्ये घडल्या.
एकदा का अणूच्या किरणोत्सर्ग झाला तर त्या ठिकाणची असलेली जैवविविधता माणसं कायमस्वरूपी संपतात. तिकडे आजही चर्नोबिल आणि फुकुशिमा मध्ये आजही 100 वर्ष 50 वर्ष उलटली या प्रकल्पांच्या किरणोत्सर्गाने. आजही जी मुलं जन्माला येतात ती विकलांग मुलं जन्माला येतात. कोकणात सुदृढ मुलं जन्माला येतात, येऊ दे ना. तर अशा पद्धतीने म्हणून आमचा या अशा घाणेरड्या प्रकल्पाला विरोध आहे. बरं प्रसादजी, तुम्ही म्हणताय की पण ह्याच रिफायनरीमुळे आणि अणुऊर्जेमुळे कुठेतरी उद्योगधंदे चालू आहेत, वाहनं जी चालू आहेत या रिफायनरीतून निघणाऱ्या तेलामुळे, ही जर स्टॉप झाले प्रकल्प कुठेतरी तर ती काय कोकणातल्या लोकांची चालू आहेत का? सगळ्यात जास्त इंधन कुठे वापरलं जातं? कोकणात वापरलं जातं का? आम्ही बिचारे कोकणातली लोक अजून 2 व्हीलर चालवणारी माणसं आहेत. कुठेतरी एखाद्याची गावात 4 व्हीलर असते, पण पकडूया म्हणून काय जिथे ज्यांनी इलेक्ट्रिसिटी जे पेट्रोल वापरतात त्यांनी प्रत्येकाने का आपल्या घरी रिफायनरी चालू करणार आहेत का? मग जिकडे सगळ्यात जास्त ह्या गुजरात आणि या प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत माणसं राहतात, तर ही श्रीमंत विकसित म्हणता ना तुम्ही ह्या सगळ्या राज्यांना. मग ह्या राज्यांचा पेट्रोल इंटेक किती आहे? हे लोक मोठमोठ्या गाड्या वापरतात. एक सिंगल माणूस 4 व्हीलर मर्सिडीज घेऊन जातो, त्याने आपल्या दारात करावी रिफायनरी. 1600 किलोमीटरचा लांब गुजरातमध्ये समुद्र आहे, तिथे का नाही होत असे प्रकल्प? किंवा तिथे ऑलरेडी आहेत प्रकल्प. आमचं असं म्हणणं नाही की आमचा प्रकल्प दुसऱ्या कोणाच्या तरी माथ्यावर मारा, कारण ती सुद्धा माणसं आहेत. मग पण गुजरातचा मच्छीमार काय संपलाय? कोणी तुम्ही ऐकलंय का की माणसं गुजरातला किनाऱ्यावरती फिरायला गेली आहेत? अशी कधी घटना ऐकलाय का? गुजरातचा मच्छीमार संकटात असं कधी ऐकलंय? कारण तिथला मच्छीमार कायमस्वरूपी संपलेला आहे. तिथेही मच्छीमार होता, पण तो संपला, कारण जामनगर सारख्या मोठमोठ्या रिफायनरीज तिथे आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला हे कळून चुकलेलं आहे. हे अशा पद्धतीचा विकास नको. आमचा आज तरुण फार जागरूक आहे, त्याला रोजगार तो गावातच निर्माण करण्यासाठी सक्षम आहे. त्याला असले काहीतरी फालतू रोजगार नको आहेत. आम्ही आमच्या पिढ्यानपिढ्या राखलेले जंगल, आम्ही पिढ्यानपिढ्या राखलेले जमिनी, नद्या, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जर बाधित होत असतील तर आम्हाला नको असला विकास जो आमच्या पिढ्या उद्ध्वस्त करेल. बरं, इकडच्या मुली असतील, स्पेशली त्या मुलींचे वडील, नवरा मुलगा मुंबईला कामाला नसेल तर मला मुलगीच द्यायची नाही, अशी इकडची यांची मेंटॅलिटी आहे लोकांची. काय सांगाल? कसं आहे ना, आता मुलींची मानसिकता किंवा आजच्या तरुणांची मानसिकता हा खरं तर एक फार गंभीर विषय आहे. कारण आजच्या मुली स्वतंत्र विचार करतात, ही मोठी चांगली गोष्ट आहे. कारण त्यांना स्वतःची एक ओळख घडवायची. मी कोणाची बायको म्हणून मला मिरवायचं नाहीये. आज कोकणातल्या मुलीला वाटतं की मला स्वतः काहीतरी करायचे, उद्योगधंदे करायचे, करू दे त्यांना. काय लग्न करून काय भरं होतात असं मला वाटत नाही. मी सरळ सरळ या मताचा माणूस आहे की फक्त लग्न केलं, संसार केले आणि मुलं जन्माला घातली म्हणजे काही आयुष्यात मोठं काम केलं असं नाही. तुम्ही आज मुलींना प्रतिष्ठा देताय का? मुलींच्या नावावर जमिनी करताय का? मुलींना आज स्वतंत्र ओळख जर मिळत असेल, त्यांना वाटतं की मला नाही मिळत आहे इथे ओळख, तर मला असं वाटतं की हा जर बदल घडवायचा असेल तर कोकणातल्या तरुणांनी मुलींना प्राधान्य देणं, त्यांना प्रतिष्ठा देणं, त्यांना पुढे आणणं, त्यांच्या नावावरती काही गोष्टी, काही व्यवहार निर्माण करणं. कारण आता आपण बघतो की कोकणातली महिला पहिल्यापासून पुढे होती. ती शेती राखत होती, ती स्वतः अन्न बनवत होती, ती मासे विकून आजही तुम्ही कुडाळ, सावंतवाडी, कुठेही बाजारपेठेत गेलात तर तिथे टोपल्या घेऊन बसलेल्या बायका आहेत. आज त्यांना आहे का प्रतिष्ठा? त्यांना चांगल्या ठिकाणी त्यांनी विक्री करावी अशी व्यवस्था शासनाने केली आहे का? स्वतःच्या पायावरती मुलगी उभी राहते, स्वतंत्र विचार करते, ही चांगली गोष्ट आहे. पण मुलींसाठी दुसरं सांगेन की तुम्ही जो मुलगा स्वीकारत असाल तो कोकणातला असू दे, कुठलाही असू दे, तो सक्षम आहे का? तो मानसिक दृष्ट्या किंवा त्याचा आज त्याचा दृष्टिकोन काय आहे जगण्याबद्दलचा, ह्याच्याबद्दल विचार करा. शहर म्हणजे काही जीवन नाहीये, गाव सुद्धा एक चांगलं जीवन आहे. गावात सुद्धा चांगली मुलं आहेत जी कष्टकरी करतात, तर त्यांचा तुम्ही स्वीकार करायला हरकत नाही. पण हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक ह्याच्यावरती अवलंबून असतं. एखादा मुलगा व्यावसायिक असेल तर आधीच रिजेक्ट करतात, नोकरीवालाच पाहिजे मुलगा, हा अट्ट. हा फार चुकीचा आहे. मला असं वाटतं की नोकरी ही खरं तर आजच्या घडीला नोकऱ्या राहिल्यात कुठे, आणि कोणाची तरी चाकरी करून त्यात अडकण्यापेक्षा मला असं वाटतं की स्वतःचे छोटे का असेना, मग ती वडापावची गाडी का असेना किंवा स्वतःचा चहाचा धंदा का असेना, कोकणातली जी काही छोटी मोठी कामं करणारी मुलं आहेत यांना प्रतिष्ठा मिळायला पाहिजे. याच्यासाठी आम्हीही काम करतोय. आम्ही तर असं म्हणतो की मुलींनो, मातीच्या घरात जावा, तुम्ही तिथे शेण काढून चांगलं जीवन जगा. फक्त ते व्हिडिओ वरती नका करू. आज कोकणातल्या पुरी रील स्टार झाल्यात. चांगली गोष्ट आहे की तुम्ही दाखवताय, पण ते दाखवताना जगा. कारण हे दाखवण्याचे दिवस थोड्या दिवसांनी संपणार आहेत. काही शिल्लक नाही राहणार आहे, सगळं काही संपणार आहे. त्यावेळेस आपल्याला जगायला लागणार आहे. दुसऱ्याला दाखवून आनंद मिळवू नका, स्वतःसाठी जगा. आणि त्याच्यासाठी जो जगतो तो पार्टनर निवडा, जो खऱ्या अर्थानं जगतो, फक्त समाज माध्यमांसमोर दिसतो म्हणून नाही, तर तो जगतोय. तर अशा पद्धतीने जे स्वतःचे रोल मॉडेल्स उभे करतात आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा द्या. गावातला एखादा प्रामाणिक मुलगा शेती करतोय, आज अशा मुलांना आम्ही राखणदार म्हणतो. मी सिरियसली सांगतो, ज्या शेती करतायत, मातीची घरं जपतायत, स्वतःच्या पायावरती उभे आहेत,
खूप पैसे नाही कमवत पण आनंदी आहेत, आध्यात्मिक आहेत, आज सण साजरे करतात. अशा मुलांना तुम्ही पार्टनर म्हणून निवडला, तो तुम्हाला चांगला वेळ देईल, तुमच्या त्याच्याबरोबर तुम्ही कष्टाची चांगली भाकरी खाल, चांगलं आरोग्य मिळेल, तुमच्या मुलांना चांगलं भविष्य मिळेल, कारण त्याच्याकडे जलजंगल जमीन असेल, खूप पैसा भलेही नसेल पण त्यांच्याकडे जगण्यासाठी लागणारं, भविष्यासाठी लागणारं सगळं असेल, तर या दृष्टीने विचार करायला हरकत नाही. बरं प्रसादजी, सस्टेनेबल लाईफच्या नावाखाली तुम्ही तरुणांची दिशाभूल करताय असा आरोप आपल्यावर केला जातोय, काय सांगाल? मी सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल लिव्हिंग बद्दल जे बोलतोय ते आजच्या मुलांना गावाकडेच राहून काहीतरी करण्याच्या उद्देशाने बोलतोय. जर तुम्हाला ह्या चुकीचा वाटत असेल तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे. मला वाटतंय, माझ्या बरोबर 4 मुलं जी उभी आहेत त्यांना वाटतंय, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्या आमच्या चळवळीत सामील व्हा. तुम्हाला नसेल वाटत आणि तुम्हाला वाटतं की मुंबईत चांगली आहे, पुणेच चांगलं आहे, तर तिथे विरार पण चांगलं असेल, त्या डोंबिवलीत कल्याणमध्ये आमची मुलं कशी राहतात ते बघून या. कोणी रिफायनरीचं समर्थन करतात त्याने माऊल चेंबूरमध्ये जरा एक फटका मारून या, फेरफटका. कोणी जामनगरमध्ये जाऊन या. अख्खा भारत फिरा आधी पहिले, आणि हा भारत, भारतातली देशातल्या सगळ्या गोष्टी सगळीकडे जावा आणि मग ठरवा तुम्हाला खरंच वाटतं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट तुम्हाला वाचू शकते, की आजकाल येणारे डेव्हलपमेंट तुम्हाला वाचू शकते. मी काही रोजगार देणारा माणूस नाही, मी कसे पैसे कमवायचा सांगणारा मोठा काही मोटिवेटर नाही. मी एवढं सांगेन, सामान्य समाधानी आनंदी आयुष्य जगण्यासाठी गाव आहे, मी ते जगतोय. तुम्हाला जगायचं असेल, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक आनंदाचा प्रश्न आहे. कोणाला वाटतं मी मोठा बंगला घेईन, गाडी घेऊन सुख होईन, कोणाला वाटतं मी शेती करेन, आनंदाने जगेन, चांगल्या वातावरणात जगेन, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे माझ्यावरती आरोप करा तुम्ही, हरकत नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही मला हवीच आहे. मला जे काही कळलंय त्याच्यातून मला हे कळलेलं आहे. हेच माझं कोकणच माझं अध्यात्म आहे. सातेरी, माऊली, राखणदार हेच आम्ही साधेभोळे माणसं आहोत आणि आम्हाला आमच्या साधेभोळ्यापणाच टिकवण्यातच आनंद आहे. पण ज्यांना वाटतं की मोठे विकास हवे आहेत त्यांनी तशा पद्धतीचा विकास जिथे आहे तिथे जाऊन राहावं. कोकणात असा विकास आम्ही नक्कीच येऊ देणार नाही. जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत आम्ही आमच्या गावांची वाट लावू देणार नाही. इन शॉर्ट, समाधानातच खरं सुख आहे असं आपलं म्हणणं आहे. अगदी समाधानातच सुख आहे. आणि बघा ना, अल्टिमेटली एवढी सगळी लोक लाखो करोडो रुपये कमवतात. फिरा खाई येतात, ती कोंडुऱ्या घेतात, निवती घेतात, कशा घेतात आणि काय करतात, तिकडे येऊन शांत एखाद्या झाडाबुडी पडतात. काही आपल्या कोकणातले लोक मग ते व्हिडिओ टाकतात, शहाळ्याचं पाणी अमुक तमुक. अरे मेलं, एवढाच सगळा करतो आता, ह्या सगळं आम्ही करतोच असो ना. ह्या सगळं करण्यासाठी ह्या लोकांना पैसे कमवून न्यायला लागतं. त्या गोष्टी आम्ही ऑलरेडी जगतोय, तर त्यामुळे त्या गोष्टी टिकूया, जगूया, पुढच्या पिढ्यांना तर अनुभवायला देऊया. कोकण नावाचा स्वर्ग एकदा संपला का मग जगात सगळे नरक शिल्लक राहतील. तर त्याच्यामुळे नरकात जगण्यापेक्षा असलेल्या स्वर्गाला स्वर्ग म्हणून जपूयात. बरं प्रसादजी, आता ही राखणदार पदयात्रा आपली निघाली आहे. राखणदार म्हणजे नेमकं काय आणि राखणदार पदयात्रा काय आहे नेमकी? काय की आपल्या कोकणातली लोक निसर्गावर श्रद्धा ठेवणारी म्हणून आमच्या कोकणामधल्या लोकांनी देवळं बांधण्याआधी आपल्याकडे देवराया जपल्या होत्या. म्हणजे फार फार तर कोकणामध्ये तुला 1000 वर्ष जुनं एखादं मंदिर चुकून मिळालं तर मिळेल. पण आपल्या कोकणामध्ये बांबर्डे नावाचं गाव आहे, हेवाळे बांबर्डे, जिथे 17 लाख वर्ष जुनी देवराई आहे. म्हणजे विचार करा की आपला इतिहास किती जुना आहे. आपल्याकडे असे कातळ शिल्प आहेत जिथे ज्यांचा अजून शोध म्हणजे अजून याच्यावर संशोधन चालू आहे की ते किती 1000 वर्ष जुनं आहे. आणि त्या ठिकाणी आदिमानवानी आमच्या ज्या काही कोरून ठेवलं, ही आमची लोकसंस्कृती आहे, आमचं जगणं आहे. हे सगळं जगणं जे आहे ना, हे लोक आता हरवत चाललेले आहे. फक्त लोकांना पैसा मिळून आनंद समाधान मिळणार नाहीये, तर या पलीकडे लोकांना अध्यात्म जगण्यातनं कळायला हवं. लोकांना देवराईतलं अध्यात्म कळायला हवं. कुठल्या तरी बाबाकडे जाऊन तुम्ही डोळे बंद करून तुम्हाला अध्यात्म नाही कळणार. डोळे उघडे ठेवून या देवराईत जावा. पंच ज्ञानेंद्रियांचा जो काही फील आहे, सेन्सेस आपण म्हणतो, 5 सेन्सेस, ते तुम्ही आताही किती छान वातावरण झालंय, पाट तलावाच्या बाजूला बसलोय, छान मस्त पावसाळी वातावरण आहे, जुलैचा महिना चालू आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये मला इथे जो फील होतो हे माझ्यासाठी एक आध्यात्मिक ताकद आहे. म्हणून इथे माऊलीचं मंदिर आहे. इथे माऊलीचं मंदिर टाइमपास म्हणून, हायवेच्या बाजूला नसतात ना मंदिरं, ती काही विशिष्ट ठिकाणी, इको सेन्सिटिव्ह ठिकाणी असतात. आणि म्हणून कोकणात स्थळी मंदिर आहेत. इथे प्रत्येक वाडीवरती इथे देवराय आहेत. तर अशा पद्धतीने जे काही संस्कृती आहे, लोकसंस्कृतीचा प्रचार प्रसार आणि कोकणी माणसाने ते टिकवण्यासाठी, प्रेरणा जागृत करण्यासाठी आम्ही कणकुंबी नावाचं गाव आहे, तिथे माऊलीचं देवस्थान आहे, कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्याच्या सीमेवरती. तिथून ही यात्रा सुरू केली. त्या ठिकाणी मलप्रभा आणि गोव्याची म्हादई अशा 2 नद्यांचा उगम झालेला आहे. अतिशय जागृत, अतिशय पवित्र
जिथे नद्यांचा उगम होतो अशा एक संस्कृतीचा उगम होणारं ठिकाण, तिथून सुरू करून तिथल्या माऊलीपासून आज आम्ही पोहोचलोय पाटच्या माऊलीपर्यंत. तर असा सगळ्या माऊली, सातेरी, राखणदार, गिरोबा, वेतोबा या सगळ्या लोकसंस्कृतीचा जागर घेऊन आम्ही सगळेजण फिरतोय. वाटेत तुमच्यासारखी माणसं मिळतात, त्यांच्यासोबत बोलतोय, गावागावांमध्ये जातोय, तिथल्या जलजंगल जमिनीबद्दल लोकांमध्ये प्रेरणा जागृत करण्याचा प्रयत्न करतोय आणि लोक मिळतात, त्यांच्या मनातही काही आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर हा सगळा यात्रा आहे आणि सातत्याने चालू राहील आणि पुढे असेच आपण मुंबईच्या दिशेने, उत्तर कोकणाच्या दिशेने जाणार आहोत. बरं प्रसादजी, अगदी शेवटचा प्रश्न आहे, कोकणी माणसाला आजच्या दिवशी काय आवाहन कराल? कोकणी माणसा, तू खरंच खूप नशीबवान असं आहे की तुझा जन्म या पृथ्वीवरच्या स्वर्गात झाला. लोकांका मेल्यानंतर स्वर्ग मिळता, पण तुझा जन्मच स्वर्गात झालो. तुझा कितवा जन्म असा तो विचार एकदा तुझ्या राखणदारात. आणि आता हे जो स्वर्ग आणि तुझ्या आजूबाजूचे निसर्गरूपी देव आहेत, हे जे काय माऊलीचे तलाव असत, हे जे काय डोंगर असत, डोंगोबाचो, वेतोबाचो, तोच सगळं देव आहे. आणि त्याका जपण्यासाठी तू कसं जगाक होय ह्याचा मात्र विचार कर. तू ह्या पोखरू नको. किंवा तुझा जगणं हा तर एक दिवस या सुंदर जगणं बघण्यासाठी हजारो लोक आतापासून इकडे येतात. त्यातून तुझा विकास कसं होऊ शकता ह्याचा विचार कर. ह्या ज्या काय सगळ्या काजी, आंबे, फणस, ह्या ज्या काय सगळ्या निसर्गाचा वैभव आहे, त्याच्यातनं आम्ही कसे पुढे जाऊचो ह्याचा विचार कर. तरुणांनो, हे सगळे तुमका भरकटवण्याचं काम करतले. आम्ही बोलतो तर आमच्या विरोधात तुमच्यापर्यंत काहीतरी वेगळ्या गोष्टी पोचवायचं काम करतले. पण आम्ही आज म्हणून आम्ही ह्याच यात्रा करतो, रस्त्यावरती माणसांका सांगतो की आम्ही वेगळे नाही असो, आम्ही तुमच्यासारखेच असो. प्रत्येकात राखणदाराची प्रवृत्ती हा ती जागी करा आणि कोकणी माणसा जागा हो, या चळवळीचा धागा हो, राखणदार हो आणि कोकण नावाचं स्वर्ग जपण्यासाठी तू पुढे ये. धन्यवाद प्रसादजी, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. तर हे होते प्रसादजी गावडे, कोकणी रान माणूस, कोकणचा राखणदार. आपल्या कोकणचं एक रत्न आहे, अशी अनेक रत्न आपल्या कोकणात आहेत, आपण त्यांना देखील भेटणार आहोत. परंतु तुर्तास इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा सिंधू दर्पण, प्रतिबिंब कोकणचं. धन्यवाद.